नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार. शरद पवार 75 वर्षाचे झाले आहेत, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या इतका उत्साह आजच्या तरुणांमध्ये सुद्धा नाही. मला नेहमी एक प्रश्न पडतो तुमच्या एनर्जीबद्दल, उत्साहाबद्दल. या सगळ्या उत्साहाचं रहस्य काय आहे? माझ्या आवडीनिवडीमध्ये मला लोकांना भेटणं ही एक माझी आवड आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्याशी सुसंवाद साधणं, आणि जसं मी जास्त लोकांना भेटत असतो विशेषतः प्रवास करून, तशी एक मला ऊर्जा ही अधिक मिळत असते. म्हणजे माझी आवडती गोष्ट कोणती असेल तर आम्ही व्हॉट्सअपवरच रीडर. मी वाचणारा माणूस आहे, वाचक आहे. आणि म्हणजे वाचनाच्याबद्दलचा असलेला दुसरा परराष्ट्र मंत्री म्हणजे ते होते. त्यामुळे म्हणजे आमची मैत्री जमली. आणि आम्ही कधीही भेटलो तर आमची चर्चा म्हणजे दोन देशाच्या राजकारणाची नसायची, नवीन कोणतं पुस्तक वाचलं आहे आणि त्याचं काय आहे. ही सगळी संस्कृती, लोकशाही संस्कृती काँग्रेसमध्ये रुजलेली बदलली इंदिरा गांधीच्या काळात. आणि तुमचं पहिलं जे बंड आहे ते त्या पार्श्वभूमीवरच आहे. 78 साली ठीक आहे, तुम्ही वसंतदादा पाटलांविरुद्ध बंड केलं असं म्हटलं जातं, पण मूळ बंड हे इंदिरा गांधींविरुद्धच होतं. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या सगळ्यांनी दादांना मी धोका दिला म्हणून सांगितलं. त्याच वसंतराव दादांनी मुख्यमंत्री बदलल्याशिवाय गत्यंतर नाही ही भूमिका घेतली. आणि पुन्हा काँग्रेस सावरायची असेल तर शरदला पाठिंबा दिला पाहिजे हे मत ज्यांचं मुख्यमंत्रीपद मी घालवलं त्या व्यक्तींनी केलं, आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले. इंदिरा गांधींविषयी तुमचं असेसमेंट काय आहे? कारण तुम्ही 78 साली बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये परत गेलात, ते इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर. तुमचं असेसमेंट काय इंदिरा गांधींविषयी? माझ्या मते इंदिरा गांधी या देशाला जे काही प्रधानमंत्री, प्रभावी प्रधानमंत्री भेटले त्यापैकी एक होते की त्यांनी देशाची प्रतिष्ठा ठेवली. उदाहरणार्थ एकच सांगतो तुम्हाला. त्यावेळी सोव्हिएत रशियाची आपली मैत्री होती, फार सुंदर आपला सलोख्याचे संबंध होते. एक दिवशी प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी मॉस्कोला गेले. जनरली प्रोटोकॉल असा आहे की प्राईम मिनिस्टर जर गेले तर प्राईम मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टरच्या स्टेटसचा, कॅबिनेट रँक वगैरे अशा लेवलच्या व्यक्तींनी त्यांचं स्वागत करायचं. इंदिरा गांधी मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्याच्या नंतर त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी कोणतरी एक राज्यमंत्र्याच्या लेवलचा ज्युनियर माणूस आला. त्यावेळेला तिथे अँबॅसेडर आपले हे होते गुजराली आले होते. तो दिवस काहीतरी शनिवार होता का रविवार होता. इंदिरा गांधींनी हे बघितलं आणि ते गुजराली गाडीच होते. गुजरालना सांगितलं की त्यांची व्यवस्था इंदिरा गांधींची निवासाची क्रेमलिनमध्ये केली होती. परदेशी पाहुणे हेड ऑफ द स्टेट हे क्रेमलिनमध्ये त्या राजवाड्यात नेहमी उतरायचे. इंदिरा गांधींनी सांगितलं यांना, गुजरालना, की तुमचं घर केवढं मोठं आहे, काय ते घर मोठं होतं वगैरे. ठीक आहे म्हणजे गाडी तिकडे घ्या. तिकडे गाडी गेली. इंडियन एम्बॅसी जी आहे ती फार मोठी आहे. तिथं 10-20 एकराचं कॅम्पस आहे, सगळ्या क्वार्टर्स आहेत, आपले बाकीचे स्टाफचे लोक तिथं राहतात, मोठं लॉन आहे. मी गेलो 2-3दा तिथं. तर इंदिरा गांधी तिथे गेल्या. ते म्हणजे इथंच राहायचं, क्रेमलिनला नाही. मीटिंग दुसऱ्या दिवशी होती आणि ते आल्याच्यानंतर त्या तयार होऊन आल्या. आणि त्यांनी सांगितलं मिसेस गुजरालना की ते इंडियन फॅमिलीज किती आहेत. ते काही ते 50-60 फॅमिलीज होत्या. त्यांनी त्यांच्या घरात लहान मुलं आहेत का? तर काही लहान मुलं होती काही. म्हणजे सगळ्यांना बोलवा. शनिवार होता, सुट्टीचा दिवस होता. आणि इंदिरा गांधी त्या लॉनवर त्या लहान मुलांशी खेळत बसले. कुठं लंगडी, कुठं खो खो, कुठं कबड्डी वगैरे अशा सगळ्या गोष्टी करत बसले. तिकडे क्रेमलिनमध्ये कोसिजिन आणि हे सगळे वाट बघत होते. त्यांना कळलं की प्राईम मिनिस्टर इथे गेलेत म्हणून. त्यांच्या लक्षात आलं नंतर की प्राईम मिनिस्टरनी हा आपल्या या भूमिकेच्याबद्दल ही नापसंती व्यक्त करण्याचा हातीने मार्ग घेतला आहे. शेवटी रशियन प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. इंदिरा गांधींनी सांगितलं, प्रश्न इंदिरा गांधीचा नाही, 80 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी करते. आणि 80 कोटी जनतेच्या प्रतिनिधीला जर त्या दृष्टीनं सन्मानाची वागणूक मिळत नसेल तर मला मर्यादा आहे तुमचा पाहुणचार स्वीकारायचा.
सांगायचं तात्पर्य असं की अमेरिका आणि रशिया त्यांच्या काळात रशिया हा आपला अत्यंत जवळचा मित्र, आपण अमेरिकेपासून दूर असं असतानासुद्धा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ज्यावेळेला आला त्यावेळी श्रीमती गांधींनी ही भूमिका घेतली. आणि म्हणून नॅशनल इंटरेस्ट ज्या वेळेला आला त्यावेळी इंदिरा गांधींची भूमिका ही नॅशनल इंटरेस्टच्या बाबतीत तडजोड करणारी नव्हती. ही इंदिरा गांधींची जमेची बाजू माझ्या मनात कायमची राहिलेली आहे. आणि म्हणून इमर्जन्सीचा हा प्रश्न आम्हाला आवडलेला नव्हता, त्याच्यातून मतभेद झालेले होते. पण ओव्हरऑल त्या माणसा व्यक्तीचं कॉन्ट्रिब्युशन जर बघितलं तर कॉन्ट्रिब्युशन एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही. म्हणजे या देशातल्या गरीब माणसाच्या पहिल्यांदा राज्यकर्ता माझ्याच्या संबंधी आपली नाळ जोडतो असं कोणाबद्दल वाटलं असेल तर इंदिरा गांधीच्याबद्दल. ते गरिबी हटावमध्ये असेल किंवा आणखीन काय असेल. 78 साली ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला इंदिरा गांधी पहिल्यांदा मंत्री हे नव्हत्या, मोरारजीभाई प्राईम मिनिस्टर होते. आणि मला आठवतं भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही रोजगार हमीचं काम सुरू केलं आणि त्या ठिकाणी आम्ही गहू देत होतो काम करणाऱ्यांना. एक दिवशी मी ही कामं कशी चालली बघायला मुख्यमंत्री म्हणून गेलो. कलेक्टरला सांगितलं की तू एकट्याने माझ्यावर यायचं, गाडीत जीपमध्ये बसून जिल्ह्याचा नकाशान कुठं काम आहेत ते सांगा, तिथं आपण जायचं, बाकी कुणी माझ्यावर यायचं नाही, मला काम कसं चाललं हे बघायचं. म्हणून एका कामावर मी अचानक गेलो. काम चाललेलं होतं, तिथल्या बायकांना वगैरे सगळ्यांना कलेक्टरने बोललं, विचारलं मजुरी मिळते का, म्हणजे मिळते. तुम्हाला गहू मिळतो का, म्हणजे मिळतं. गहू कुणी दिला, ते म्हणजे इंदिरा गांधींनी दिला. म्हणजे इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर नाही म्हणजे गरिबाचा विचार करणे तीच बाई, तिचाच निकाल आहे. सांगायचं तात्पर्य कसं की गरीब माणसाची इंदिरा गांधींची नाळ जुळली. या देशातलं दुसरं कुठलाही प्राईम मिनिस्टर असा नव्हता की जो गरिबांशी इतका निगडीत झालेला होता. ही इंदिरा गांधींची जमेची बाजू आहे. पण त्यांच्या जमेच्या बाजू काही आहेत. इमर्जन्सी हा माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला एक प्रमाद होता मोठा. ठीक आहे, आता तो इतिहासाचा भाग झाला. मोदींची सतत इंदिरा गांधींशी तुलना केली जाते. हा इंदिरा गांधींवर अन्याय आहे की मोदींवर अन्याय आहे? इंदिरा गांधींचा अन्याय. इंदिरा गांधींवर अन्याय आहे. नाही, आत्ता काय झाली, त्यांची तुलना करणंच चुकीचं आहे. त्यांची तुलना होऊच शकत नाही. ऑलटुगेदर डिफरंट अप्रोच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इंदिरा गांधींचा जो आरोप केला गेला इमर्जन्सीच्या काळात ऑथॉरिटियन म्हणून, तो आरोप कदाचित ज्यांच्याबद्दल करत असेल तेवढी एकच जवळीक ही साधायचं एक हे कारण असू शकतं, नाही तर बाकीची कारणं असू शकतं. विचारधारा ऑलटुगेदर डिफरंट आहे, त्यामुळे ते होऊ शकत नाही. त्याच्यात एकच आहे की मोदींच्यातलं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मी पाहिलं ॲज अ चीफ मिनिस्टर मोदी असताना किंवा आत्तासुद्धा, की ते ही जो वर्कोलिक म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड काम करत राहिलेला माणूस आहे. आणि त्या कामात खूप लक्ष देणं, वाहून घेणं असा त्यांचा स्वभाव दिसतो. पण त्यांच्या कामाची जी शेवटी नीती काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, हे जर बघितले तर इंदिरा गांधींची त्यांची तुलना होऊ शकत नाही. आज तुम्ही इंदिरा गांधींचं अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करताय. त्यांच्या जमेच्या बाजू पण सांगतायत, त्यांची वाईट बाजू पण सांगतायत. पण याच इंदिरा गांधींनी 1980 साली तुमचं सरकार बरखास्त केलं होतं. काय तो क्षण होता? असं की मराठवाड्याची दंगल नामांतराच्या संबंधीची होऊन गेली होती. आणि त्याच्यानंतर 80 साली सरकार पडलं जनता दलाचं, निवडणुका झाल्या, इंदिरा गांधींच्या हातात सत्ता आली. मी महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन नागपूरला होतं आणि गृह खात्याचे मंत्री होते ज्ञानी झैल सिंग. तर सेशनच्या काळामध्ये शेवटच्या 1-2 दिवसात संध्याकाळी मला फोन आला ज्ञानी झैल सिंग यांचा की मराठवाड्यामध्ये जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये दलितांच्यावर हल्ले झाले आहेत आणि या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या वतीने मी समजू इच्छितो, तर तुम्ही ताबडतोब दिल्लीला या. मी सांगितलं हाऊस चालू आहे, मी काय आज येऊ शकणार नाही, उद्या संध्याकाळी येतो. ते म्हणले ठीक आहे, उद्या संध्याकाळी या. हाऊस शुक्रवारचं संपलं. मी नागपूरवरनं संध्याकाळच्या विमानाने दिल्लीला गेलो. विमानतळावर गृह खात्याचे अधिकारी होते.
त्यांनी मला सांगितलं की इथून सरळ तुम्ही साऊथ ब्लॉकला या नॉर्थ ब्लॉकला होम मिनिस्टर बसतात. ठीक आहे, आम्ही सरळ तिथे गेल्याच्या नंतर मी सगळा तो रिपोर्ट वगैरे तयार केलेला होता. कुठं हल्ले झाले, किती घरं जळाली, किती काय केलं वगैरे ते सगळं असं त्यांच्या ऑफिसमध्ये मी करायला वगैरे क्या करे. म्हणजे आपको डिस्कशन करना है मराठवाड़ा के आंदोलन के बाद क्या हुआ नामांतर का, इसलिए आपको सब डिटेल बताने के लिए कागज़ निकल रहा हो. नहीं, मुझे कुछ इसमें दिलचस्पी नहीं है. मैंने दिलचस्पी नहीं, आपने मुझे बुलाया किस लिए? मैंने नहीं बुलाया. मैंने कहा भी आपने मुझसे बात की? तो हाँ, आपसे बात की, इंदिरा जी से मिलना है. गेलो आम्ही दोघं जण. गेल्याच्या नंतर इंदिराजी आल्या त्यांच्या त्या हॉलमध्ये आणि हे निघून गेले ज्ञानीजी. ते कशाचे आले ते काय मला पोचवण्यापर्यंतच आले होते. ते गेल्याच्या नंतर मग इंदिराजींनी क्रायसिसमध्ये तुम्ही सरकार चालवत आहे, तसं काही सोपं नाही सरकार साहेब, पण तुम्ही फार उत्तम चालवत आहे वगैरे वगैरे माझी स्तुती केली. म्हणजे ठीक आहे, आता जबाबदारी फैलावती करायची असते, इसलिए मैं संभालने की कोशिश कर रहा हूँ. नंतर ते म्हणले की वगैरे आप तो कांग्रेस ही है, तो अभी समय आया है कि सब देश के नौजवान में मिलकर कांग्रेस में काम करना चाहिए और कांग्रेस को मजबूत बनाना चाहिए, देश की समस्या हल करना चाहिए. ठीक है, अच्छी बात है. अरे अच्छी बात है कहकर कैसे होगा, इसमें आप क्या करेंगे? कौन से नौजवानों को साथ लेकर काम करना है? मी सहज विचार त्यांना संजय गांधी सांगायचं होतं. क्योंकि आजकल हैं, आप तो राजनीति जानते हैं, आप अखबार पढ़ते हैं, कांग्रेस में नई लीडरशिप कौन सी आ रही है सब जानते हैं, तो इन लोगों के साथ आपने काम करना चाहिए, ये मेरी ख्वाहिश है. और तो ही आगे मुल्क चलेगा. हम लोगों ने, हमारी जनरेशन ने कब तक ये जिम्मेदारी संभालना, आप लोग कर सकते हैं. तर मी त्यांना सांगितलं की निवडणुकीत आमचा पराभव झाला आहे. एक जागा आमच्याकडे निवडून आली लोकसभेला, ती यशवंतराव चव्हाण स्वामींची सातारमधनं. ती आमच्यामुळं नाही, त्यांच्या स्वतःच्या नावामुळे. त्यामुळे आम्ही काय शक्ती देऊ शकतो नव्या पिढीला, आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे छोड़िए, चुनाव में हार जीत होती है. मेरी भी हार हुई थी, संजय भी हारा था. 2 साल में हम लोग फिर वापस आ गए, फिर मेजॉरिटी लेके आ गए. तो राजनीति में होता है, प्रजातंत्र में होता है, इसलिए आप हारे ये बात छोड़िए, आप मिलकर काम करने की तैयारी करिए. और आप काम करेंगे तो ही ये हो सकता है. मैंने कहा था मैं करूँगा तो ही हो सकता हो, तो मैं सोच रहा हूँ तो मैं क्यों नहीं जिम्मेदारी लूँ, दूसरे को काय के लिए लीडरशिप दूँ. हाँ, ये भी बात है. गोष्ट आमची चर्चा तिथे संपली आणि ठीक आहे म्हणले. गेलो, म्हणजे मीटिंग संपल्याच्या नंतर मी गेलो मुंबईला. तिथनं मुंबईला गेलो, घरी मी आलो 10 साडेदहाला आणि नंतर मग जेवण बिवण करून पडल्याच्या नंतर 12 वाजता मला कळून बदल आला खोलीत की चीफ सेक्रेटरी आले होते. त्यांचं नाव लुल्ला असावं. लुल्ला त्यावेळेला सेक्रेटरी होते, चीफ सेक्रेटरी. म्हणजे आत्ता म्हणजे आले. ठीक आहे, काय. गेलो खाली, चीफ मिनिस्टरची बेडरूमवर असते, तर मी खाली गेल्यानंतर लुल्ला हॉलमध्ये बसले. तो म्हणजे क्या है लुल्ला जी 12 बजे आ गए, कुछ समस्या हो गई कई जगह पर? नहीं, म्हणजे की एक राष्ट्रपति भवन से संदेश आया है. क्या संदेश आया? माझ्या हातात दिला की तुमचं गव्हर्नमेंट बरखास्त केलेलं आहे. म्हणजे रात को 12 बजे गवर्नमेंट डिसोल्यूशन का संदेश है. अच्छा समय निकाला. म्हणजे आज खगरा सूर्य चंद्र है, तर अच्छी बात आहे. सरकार गेलं. आता नंतर माझ्या लक्षात आलं की मी जे तिथं असं म्हणलं त्यांच्या घरी, ते असं म्हणत होतं की निवडणुकीत पराभव झाला तर काय, तुम्ही येऊ शकता, म्हणजे माझाही पराभव झाला होता, तुम्ही करू शकता
आणि तुम्ही लोक जर केलं तरच हा देश पुढे चालू शकेल. आणि म्हणून देश चालवण्याच्यासाठी नव्या पिढीला तुम्ही मदत केली पाहिजे. आणि त्यावेळी मी जे त्यांना म्हटलं की जर मी मदत केली तर चालू शकत असेल तर मीच का चालू नको. तर हे जे माझं वाक्य होतं त्याच्यासाठी हा खलीचा फेमा चाललेली दिसतं. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही मंदिरांना भेटी देणं, मस्जिदांना भेटी देणं हे फारसं करत नाही. तर हे जे आहे, हा जो वैयक्तिक आयुष्यात लागला आहे तो आईपासून आला आहे? आईपासून आला, वडिलांच्यापासून आला. त्यांची सत्यशोधकाची जी पार्श्वभूमी होती ती शिकवली. आम्हाला आठवतं की लहानपणी सत्यशोधकांच्या मेळे असायचे. त्या मेळ्यामध्ये गाणी असायची. त्या गाणीमध्ये हे सगळे गंडा घालणारे, अंगठ्या घालणारे, बुवाबाजी करणारे या सगळ्यांच्या विरुद्ध त्याच्यात गीतं असायची. तुमचं सरकार बरखास्त झाल्यानंतर 80 सालची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये समाजवादी काँग्रेसचे जवळजवळ 49-50 आमदार निवडून आले आणि तुम्ही विरोधी पक्षनेते झालात. 6-7 वर्ष तुम्ही विरोधी पक्षनेते होतात. तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये, कारण आम्ही जे विरोधी पक्षनेते शरद पवार पाहिले तेही आक्रमक होते. त्यांनीही शेतकऱ्यांची दिंडी काढली. त्यांनीही लोकांचे प्रश्न अगदी डाव्या राजकारणाच्या पद्धतीने लावून धरले. या सगळ्या काळाचा तुमच्या एकूण कारकिर्दीवर काय प्रभाव आहे? हे दोन गोष्टी असतात. एक तर विरोधी पक्ष नेता झाल्याच्या नंतर त्याच्या आधी मी सरकारमध्ये अनेक वर्ष होतो. तर सरकारमध्ये असताना आपण आखलेली धोरणं खाली लोकांच्यात किती उतरली ती पाहण्याच्या संबंधीची संधी मिळते. कारण तुमच्या बाकी प्रशासकीय जबाबदाऱ्या नव्हत्या. म्हणून मी तोही एका बाजूने काम करत असे. आणि फील्डवर पाहून आल्याच्या नंतर आपल्याच काळातल्या ज्या काही गोष्टी त्याच्यात करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे असतील तर त्या सरकारला सांगणं. आणि जिथं सरकार कॉन्शियसली चुकीचं करते असं वाटत असेल तिथं आक्रमक राहणं, असा दुहेरी कार्यक्रम त्या कालखंडामध्ये मी केला. आणि त्याची व्यक्तिगत मला लाभ झाला दोन्ही दृष्टीने. उद्या सरकार चालवायची पुन्हा संधी मिळाली तर आपण काय काय खबरदारी घेतली पाहिजे, कुठं आपण कमी पडलो ते कसं दुरुस्त करायचं. आणि दुसऱ्या बाजूने सदनामध्ये अपोजिशनचं नेतृत्व करायची संधी मिळाल्याच्या नंतर ते नेतृत्व करत असताना त्या सदनाची जे डेकोरम आहे, प्रतिष्ठा आहे, ती ठेवून प्रभावी रीतीने कसं काम करू शकतो हे बघितलं पाहिजे. माझी सीट सोडून मी फक्त वेलमध्ये जाणं किंवा त्या ठिकाणी त्या हौदात गडबड करणं या गोष्टी मी कधी केल्या नाहीत. आणि मला असं वाटतं की ती पथ्य त्या सगळ्यांनी पाळली पाहिजे. त्याने आक्रमक कोणीच पाळत नाही आज. म्हणजे अगदी आता महाराष्ट्र विधानसभा आपण घेतली तर तुमच्या पक्षाचे लोकसुद्धा हे पाळत नाहीत. ते सुद्धा वेलमध्ये जातात. ते एक फारसं चांगलं नाही. म्हणजे जातात तुमच्या पक्षाचे लोक तुमचं हे म्हणणं ऐकत का नाहीत? मी कधी सांगितलं नाही त्यांना. कारण एकदा त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली त्यांनी त्यांचं काम करावं. मी काही त्याच्यात फारसं लक्ष दिलं नाही. संसदपटून या मर्यादा पाळल्या पाहिजेत. धोरणात्मक प्रश्नाच्या संबंधी मी चर्चा करतो. सभागृहात कसं वागावं याच्याबद्दल अजून मी कधी कोणाला मार्गदर्शन करत बसलेलं नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की ही पथ्य पाळली पाहिजेत आपण. आणि आम्ही जर पाळली नाही तर उद्याची नवी पिढी कशी पाळेल, त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. तुमची कारकीर्द खूप मोठी आहे. म्हणजे पुढे जायचं झालं, तुम्ही संरक्षण मंत्री झालेला आहात, महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झालेला आहात, शेती मंत्री खूप मोठी आहे. पण या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय जर तुम्हाला असं विचारलं, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय कोणता आहे? मला असं वाटतं की मी महिलांच्या संबंधीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतला आणि देशामध्ये घेतला, तो अत्यंत महत्त्वाचा होता. महिलांना आरक्षण, समाजातल्या 50% लोकसंख्येला बरोबर घेऊन आपण देश चालवायचा प्रयत्न केला, राज्य चालवायचा प्रयत्न केला तर राज्य किंवा देश पुढे जाऊ शकेल. आणि 50% लोकसंख्येला आपण अजिबात बरोबर घेतलं नाही तर तो देश अधिक गतीनं कधी प्रगतीच्या रस्त्यावर जाणार नाही. एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कर्तृत्ववान वर्ग समाजामध्ये पुरुषांच्यात असतो, महिलांच्यात असतो. कर्तृत्ववानांना काम करायला संधी द्यायची नाही ही भूमिका मला काही डायजेस्ट होत नव्हती. आणि ही जशी मी महाराष्ट्रातल्या
पंचायत राज्य असेल, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद, नगरपालिकेपासून महानगरपालिका, सहकारी संस्थांच्यापर्यंत जशी केली तशी देशाच्या पातळीसुद्धा करायचा प्रयत्न केला. कारण संरक्षण मंत्री असताना एकदा मी अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेच्या विमानातून उतरल्याच्या नंतर माझं जे स्वागत केलं, जनरली डिफेन्स मिनिस्टर कुठल्याही देशात जातो विमानतळावर त्याला सॅल्यूटच्यासाठी परेड असते आणि मी परेडच्या सॅल्यूट घ्यायला उतरलो तर माझ्यासमोर अमेरिकेत जे जवान किंवा सैन्यदल उभं होतं त्याच्यात 25 ते 30% मुली होत्या आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये या मुली करू शकतात, जपानमध्ये मुली सैन्याची जबाबदारी घेऊ शकतात, अनेक देशात घेऊ शकतात, भारतातच का घ्यायची नाही. आणि म्हणून मी संरक्षण खात्याचा मंत्री असताना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनाही बोलवलं प्रमुखांना आणि हे आपण केलं पाहिजे. त्यांची अजिबात तयारी नव्हती. 2-3 बैठकामध्ये याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा केल्याच्या नंतर त्यांची मानसिकता नव्हती, हे शक्य नाही म्हणले. तिची ताकद नाही या संघर्षाची तोंड देण्याच्याबद्दलची, विमान आणि फायटरची चालू शकणार नाही अशा प्रकारची मतं पुन्हा पुन्हा मांडली गेली. शेवटी मला सांगावं लागलं की निर्णय घेण्याचा अधिकार लोकांनी मला दिला आहे आणि हा माझा निर्णय आहे की 10 का 11% जागा इथून पुढे मुलींना आरक्षित हे केल्या जातील आणि त्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करा. निर्णय घेतला, राबवला आणि मला आत्ता तुम्ही वाचलं असेल अलीकडं की आपल्याकडचे जे फायटर विमान आहेत त्या फायटरचे पायलटसुद्धा मुली आहेत आणि यंदाची 26 जानेवारीची परेड जी झाली तिचं नेतृत्व एका महिला अधिकाऱ्यांनी केलं. हे आपल्या देशात घडू शकतं. किंवा दिल्ली मुंबई या सगळ्या प्रवासात आम्ही विमानाने आठवड्यातून 2-2दा 3-3दा जातो. कमीत कमी 5 फ्लाईटनी गेलं तर त्यातल्या 3 फ्लाईटमध्ये तरी मुली ह्या पायलट असतात आणि सेफ या प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून केल्या जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे निर्णय घेतले हे निर्णय एक म्हणजे स्त्री प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आणि स्त्रीची एखादा निर्णय राबवण्याच्या संबंधीची जी कुवत आहे त्या सगळ्याचा लाभ देशाच्या उभारणीत करून घेण्याच्या दृष्टीनं मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून माझ्या मते हा निर्णय माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा होता. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय. अनेक इतर निर्णय आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ याला धरूनच मुलींच्या आणि मुलांचा प्रॉपर्टीमधला अधिकार त्याचे वाद खूप झाले होते. आम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करायचा प्रस्ताव आणला की वडिलांनी आपल्या प्रॉपर्टीची वाटप करत असताना फक्त मुलांनाच प्रॉपर्टी द्यायची हे बरोबर नाही. मुलींचाही त्याच्यात अधिकार असला पाहिजे. आणि मला आठवतं की त्यावेळेला कायद्यामध्ये दुरुस्त करण्याच्या संबंधीचा निर्णय आम्ही घेतला मंत्रिमंडळात. विधानसभेचं सत्र चालू होतं आणि चांगली 6-7 वाजेपर्यंत चर्चा चालली आणि ती चर्चा चालू असताना मी म्हटलं आता ठीक आहे, काँग्रेसचं बहुमत होतं, काय अडचण येणार नाही. मी पार्लमेंटच्या अफेअर्स मिनिस्टरनं सांगितलं, लेजिस्लेटिव्ह अफेअर्स मिनिस्टरनं की आता मी घरी जातो, तुम्ही करून घ्या. रात्री 11-11:30 वाजता लेजिस्लेटिव्ह अफेअर्स मिनिस्टरचा फोन आला की आपल्या आणि अन्य विरोधकांचा या आपल्या धोरणाला विरोध आहे आणि आपलेच लोक विरोध करायला लागले. म्हटलं कोण विरोध करतात, का करतात? हा पक्षाचा निर्णय आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. कोण करतात? त्यांना फोनवर बोलला. एका ग्रस्तांना बोलवलं, प्रभावी आमदार होते. त्यांना म्हटलं का तुम्ही असं करताय? तर आम्ही 5-6 जणांनी बसून चर्चा केली. म्हणजे की मुलांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला तर भावाभावांच्यामध्ये शेती घरदार राहील, पण मुलीला दिला तर ती मुलगी लग्न होऊन गेल्याच्या नंतर तिच्या सासरच्या लोकांना त्या प्रॉपर्टी मिळेल आणि मग आपल्या प्रॉपर्टीमध्ये बाहेरच्या लोकांनासुद्धा हिस्सा दिला तर जी एक वाक्यता हवी आहे ती एक वाक्यता राहणार नाही आणि म्हणून आमचा विरोध आहे. मी सहजच त्याला विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत, तुम्हाला मुली किती आहेत? ते सांगितलं मला 3 मुलगे आहेत, मला काही मुलगी नाही. मी म्हटलं हा कायदा झाला तर तुमच्या घरात 3 सुना येतील. हो म्हणले. मग हा कायदा झाला तर त्या सुनांच्या घरची जर प्रॉपर्टी काही असेल, मुलांच्याबरोबर तिनं मिळाली तर ती प्रॉपर्टी तुम्हालासुद्धा मिळेल. अरे हो म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही. आता आमची काही तक्रार नाही त्या संबंधीची. म्हणजे आपल्याकडे लोक आपल्याला काहीतरी मिळतं म्हटल्याच्या नंतर विरोध करत नाही, पण प्रॉपर्टीमध्ये मुलांच्या इतकी मुलीला संधी अधिकार ही देण्याच्यासाठी आपली मानसिकता नसते. असे निर्णय हे खूपदा हे घ्यावे लागतात.
मुलींना समान वागणूक देण्याचं आहे, पण विज्ञान निष्ठा तुमच्यामध्ये जी काय, That's right. कारण मी तुमच्यासारखा राजकारणी बघितला नाही जो म्हणजे प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये सुद्धा विज्ञान निष्ठ आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही मंदिरांना भेटी देणं, मस्जिदांना भेटी देणं हे फारसं करत नाही. तर हे जे आहे, हा जो वैयक्तिक आयुष्यात लागला आहे तो आईपासून आला आहे. आईपासून आला, वडिलांच्यापासून आला. त्यांची सत्यशोधकाची जी पार्श्वभूमी होती ती शिकवली. आम्हाला आठवतं की लहानपणी सत्यशोधकांच्या मेळे असायचे, त्या मेळ्यामध्ये गाणी असायची. त्या गाणीमध्ये हे सगळे गंडा घालणारे, अंगठ्या घालणारे, बुवाबाजी करणारे या सगळ्यांच्या विरुद्ध त्याच्यात गीतं असायची. आणि म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे किंवा या सगळ्या लोकांनी तयार केलेली. आम्ही काही फार मोठे नव्हतो वयाने, पण म्हणायला त्याच्यात असायचं. ते कुठं ना कुठे डोक्यात बसलेलं होतं आणि ते सुदैवानं कायम टिकलेलं आहे. पण पवार सर, हल्ली सगळ्या तरुण राजकारण्यांच्या हाताबरोबर पण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातावर सुद्धा गंडे आहेत आमच्या राज्याच्या. म्हणजे हे आग्रह आज कुठे गेले? म्हणजे का विचार करत नाहीत लोक? काय झालंय की विवेकवादाचा थोडासा पराभव झालाय? माझ्या मते दुबळेपणा आहे. तुम्ही हाताला ते काय जे बांधलेलं असतं वगैरे वगैरे, ते 2-3 अंगठ्या वेगवेगळ्या सगळ्या, कोण सांगतो ही शुक्राची आहे का, ही कोणाची काय राहूची आहे, मला माहीत नाही, काय मी काही त्याच्यात पडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी काय सांगतात, उद्या कुठल्याही प्रकारचं संकट आलं किंवा परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर धाडसानं जाणं येईल. अपयशाच्यापेक्षा जास्त होईल, अपयशापेक्षा जास्त काय होणार नाही. पण आपण हे जे सगळे करतो आहे, गंडे बांधतो आहे किंवा आणखीन काय बांधतो आहे, त्याच्यामुळे फसण्याची सोडवणूक होईल किंवा परिस्थितीचा मार्ग निघेल, हे सांगणं म्हणजे विज्ञानाचा पराभव आहे. आपण स्वतःच्या आत्मविश्वासाच्या संबंधी किती दुबळे आहेत याचं दर्शन आहे. आणि त्यामुळं दुर्दैव आहे की अजून शिक्षित माणसंसुद्धा हे हल्ली करतात, पण हे काही शहाणपणाचं नाही. मला इथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आठवण होते आणि तुम्ही इतकं स्पष्टपणे बोलताय. त्यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं या अंधश्रद्धाविरुद्ध निर्मूलन विधेयकासाठी, जे जादूटोणा विरोधी विधेयक म्हणून आता मंजूर झालेलं आहे, 15-16 वर्ष आंदोलन झालं. या काळात तुम्ही कधीही मुख्यमंत्री नव्हतात, पण तुम्ही मुख्यमंत्री असतात तर हे अधिक लवकर झालं असतं. हे मी अशासाठी विचारतोय, नामांतराचा निर्णय तुमच्याशिवाय कोणीही घेऊ शकणार नाही असं लोक आजही म्हणतात. दंगल झालेली असताना तुम्ही पुन्हा एकदा 15 वर्षानंतर तो धोका पत्करलात. या दोघांचा संदर्भ कसा लावताय? हे तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी की हा सुद्धा निकाल मी आधीच घेतला असता. नाही त्यावेळी चर्चा झाली, चर्चा आम्ही करत होतो, करायचंही ठरलं होतं, पण ते राहून गेलं. खूपदा अशा गोष्टी राहून घेतात. असं आहे की शेवटी दाभोळकर जे सांगत होते किंवा मांडत होते, ही एक नव्या पिढीला दिशा देत होते आणि ती दिशा समाजाच्या हिताची होती. आता समाजाच्या हिताची एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर शासकीय यंत्रणा किंवा शासनामध्ये बसलेले लोकप्रतिनिधी या सगळ्यांची त्याला सुसंगत अशा प्रकारची पावलं पडणं याची समाजाच्या दृष्टीने उपयुक्तता आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायची गरज होती. दाभोळकरांचे प्रयत्न हे स्तुत्य होते. दुर्दैवानं त्याची किंमत त्यांना द्यावी लागली, पण त्याची काही त्यांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा अस्वस्थ असणार, दुःख असणार, पण चिंता बाळगलेली नाही. पुन्हा जोमाने ते सगळं काम सुरू करण्याच्यासाठी त्यांचे कुटुंबीय, त्यांची नवी पिढी आणि त्या विचाराला साथ देणारे नव्या पिढीतले अनेक जणं आज कामाला लागले. ही माझ्या दृष्टीने अत्यंत जमेची बाजू आहे. दुर्दैव आहे की अजूनही उघडपणाने या सगळ्या गोष्टीला विरोध करणारे काही घटक आहेत आणि ते उघडपणाने विरोध करत आहेत. त्याची नोंद मीडिया आणि अन्य क्षेत्रातसुद्धा घेतली जाते. ठीक आहे, हा संघर्षाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत संघर्ष करावा लागेल. ती करण्याची तयारी आपली कायम असली पाहिजे. पण दाभोळकर पानसरेंचे ज्या पद्धतीने खून झाले, जो महाराष्ट्र आम्हाला माहिती होता, सुधारकांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही जे म्हणताय ती सगळी मूल्य मानणारा महाराष्ट्र आहे, ज्या पद्धतीने खून झाले आणि अजूनही खुनी सापडलेले नाही आहेत, ज्या कोणी खुनी केले संशय व्यक्त केला जातो आहे, पुढे काहीच होत नाही आहे. तुम्हाला एक महाराष्ट्राच्या राजकारणाचे साक्षीदार म्हणून या घटनेकडे बघताना कसं वाटतं? माझ्या मते फार मोठं आव्हान आहे, हे चॅलेंज आहे. आणि हे आव्हान सगळं प्रशासन यंत्रणेला आहे, पोलीस दलाला आहे, समाजाचा विचार करणाऱ्या समाज घटकांना आहे. त्याच्यामध्ये राजनीतीचा काही विचार करण्याचं काही कारण नाही. समाजाचा एकंदर विचार करण्याच्या संबंधीची आस्था असलेला घटक आहे. त्या सगळ्यांच्या दृष्टीने हे आव्हान आहे.
आपण या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी जागरूक करून नव्या पिढीच्यामध्ये याबद्दलचं जनमत तयार करण्याच्या संबंधीची काळजी सतत घेतली पाहिजे. या गोष्टीला ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत हे म्हणायचे धाडस दाखवले पाहिजे. काय त्याची किंमत मोजावी लागेल ती मोजूया, पण या गोष्टीला कुठं ना कुठे आवाज घातलाच पाहिजे. भ्रष्टाचाराचा आरोप एकही सिद्ध न होता शरद पवार एक भ्रष्टाचारी आहे असं जाहीरपणे सांगितलं जातं. विरोधी पक्षसुद्धा असं बोलतात. कारण काय आहे? जेव्हा मी काम सोडलं त्यावेळी भारत हा जगातला सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून ओळखला गेला. ही सगळी जमेची बाजू आहे आणि त्यामुळे ही जमेची बाजू जो करू शकतो, लोक त्याच्यावरच उद्या राजकारणात काही बदल करायचे असतील तर यांना पहिलं आवडलं पाहिजे असं म्हणणारा मोठा वर्ग असतो. आणि त्याचा अलीकडच्या काळातला सोपा मार्ग की तुम्ही आरोप करायचे, दाऊद इब्राहिमची याची दोस्ती, कोण दाऊद? तुमची आणखी एक महत्त्वाची कामगिरी आहे. बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये 12 मार्च 1993ला. त्यापूर्वी काही काळच तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. 6 दिवस आधी 6 तारखेला तुम्ही मुख्यमंत्री झाला होता. अमेरिकेवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष उभे राहिले आणि त्यांनी राष्ट्राला धीर दिला. फ्रान्समध्ये परवा जेव्हा हल्ला झाला तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष उभे राहिले. इथे असं चित्र दिसत होतं, भारताचे पंतप्रधान तेव्हा नरसिंहराव होते, पण उभे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार राहिले. आणि मला असं वाटतं दुसऱ्या दिवशी किंवा 3-4 दिवसात शेअर मार्केट चालू झालं होतं. काय तुम्ही त्यावेळेला, म्हणजे फार आणीबाणीचा प्रसंग होता. अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला या देशावर आज त्यापूर्वी कधीही झाला नव्हता आणि तुम्ही शेअर मार्केट चालू केलं. कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती तुम्ही हाताळली? असं आहे की हा जो काही हल्ला झाला स्फोटचा, हा शुक्रवारी झाला. शुक्रवारी 12, 11:30, 12च्या सुमाराला मी मंत्रालयामध्ये माझ्या कार्यालयात होतो आणि माझ्या कार्यालयापासून एअर इंडियाची बिल्डिंग अर्ध्या फरलांगावर आहे, तुम्हाला ठाऊक आहे. एअर इंडियाच्या बिल्डिंगच्या तिथं स्फोट झाला. माझ्या कार्यालयाच्या काचा अशा हल्ल्या. माझ्या लक्षात आलं काहीतरी झालं. मी खिडकी उघडली आणि बघायला लागलो, तिथे असा धूर दिसायला लागला. ताबडतोब मी कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट केलं तर कळलं किंवा असा बॉम्बस्फोट आहे. आणि एक 5 मिनिटांनी आणखीन कळलं की इथं झालं आहे, तिथं झालं आहे, तिथं झालं आहे. असं एक 10 ठिकाणं ओळीने झालेलं समजलं. मी सांगितलं चला ऑन द स्पॉट बघायला आपण जाऊया. मला पोलीस कमिशनरने सांगितलं नाही, तुम्ही आता जागा सोडायची नाही, आम्ही स्पॉटवर जातो आहे आणि आम्ही तुम्हाला योग्य वेळी सांगतो. त्याच्यानंतर काही तासांनी त्यांनी मला योग्य वेळी सांगितलं. मी एअर इंडियाच्या स्पॉटला गेलो आणि त्याच्यात जे मटेरियल वापरलेलं आहे ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं हे RDX आहे. लक्षात यायचं कारण त्याच्या आधी हा बॉम्बस्फोट झाला त्याच्या आधी 8 दिवस मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि RDX तयार करणारा कारखाना या देशातसुद्धा आहे, देहू रोडच्या जवळ. बाकी इथं कुठंच हिंदुस्थानामध्ये नाही. मी डिफेन्स प्रोडक्शन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केलं की RDX आपल्याकडे बनतं आहे का, आहे का, स्टॉक आहे का. त्यांनी सांगितलं गेले 2 वर्ष RDX आपण बनवत नाही, आपल्याकडे स्टॉकसुद्धा नाही. याचा अर्थ RDX वापरलं ते इथलं नाही आहे, कुठनं येऊ शकतं. मी लष्करातल्या अधिकाऱ्यांना विचारलं की जवळपास RDX कुठं बनतं. त्यांनी सांगितलं शेजारच्या देशात बनतं. याचा अर्थ एक पहिल्यांदा स्ट्राईक झालं की कदाचित तिथनं आला असायची शक्यता आहे. आणि ठिकाणं मी जी बघितली ती प्रामुख्याने हिंदूंची लोकसंख्या जादा आहे अशी ठिकाणं होती. दादर, पासपोर्ट ऑफिस, शिवसेना भवन वगैरे वगैरे. आणि एक माझ्या मनात अशी शंका आली की हे सगळे बॉम्बस्फोट जिथे हिंदू डावणीचे लोकसंख्या तिथंच होते याचा अर्थ, आणि RDX वापरलेलं आहे ते फक्त शेजारच्या देशातच तयार होतं. याचा अर्थ स्वच्छ आहे की हा डिझाईन असलं पाहिजे आणि ते भारतामध्ये हिंदू मुस्लिमांचा दंगा मुंबईतला आत्ता थांबला तो पुन्हा सुरू व्हावा आणि मुंबई पेटलेली ही जगाला दिसावी ही त्याच्या पाठीमागचं डिझाईन असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काही केलं तर पहिल्यांदा ह्या 2 धर्मीय देशात दंगल होता कामा नये. आणि म्हणून मी टेलिव्हिजनवर जाऊन पहिली गोष्ट सांगितली
की झाले होते बॉम्बस्फोट 11 आणि मी सांगताना 12 सांगितले. आणि ते सांगताना मी जी ठिकाणं सांगितली त्याच्यात एक मी खोटं ठिकाण सांगितलं, मस्जिद बंदर. आणि कारण मला त्याच्यात हे सिग्नल द्यायचा होता की तो फक्त हिंदूंच्या एरियातही झालेली नाही, तर मुस्लिमांच्या एरियात झालं. आणि मस्जिद बंदर मी हे सांगितल्याच्यामुळं साहजिकच त्याला एक हिंदू मुस्लिम संघर्षाचं एक चित्र निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवानं ती झाली नाही. आणि मग तातडीनं सगळ्या विविध संस्था, संघटना, अधिकारी यांच्या बैठका घेऊन स्टॉक मार्केट तिथं जवळपास काहीतरी 2 का 3 हजार टेलिफोनच्या लाईन धरावल्या होत्या. दिल्लीला टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केलं. त्यावेळेला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये माझे सायंटिफिक ॲडवायझर या पोस्टवर अब्दुल कलाम होते. अब्दुल कलामना कॉन्टॅक्ट केलं. त्यांना सांगितलं की मिलिटरीच्या टेलिकम्युनिकेशनचे सगळे अधिकारी इथं पाठवा, टेलिकम्युनिकेशनचे लोक पाठवा. आणि आम्हाला काही झालं तर आज शुक्रवार आहे, शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, सोमवारी 10 वाजता मुंबईच्या सगळ्या शाळा, कॉलेजेस, कारखाने, स्टॉक मार्केट हे चाललेच पाहिजेत. मुंबईत नॉर्मल्सी हा संदेश आम्ही जगाला देऊ इच्छितो. आम्ही काही घाबरत किंवा भेकड लोक नाही. या परिस्थितीवर आम्ही मात करून नॉर्मल्सी करतो आणि हेच दृष्टीने आपल्याला पावलं टाकायची. मला आनंद एका गोष्टीचा आहे की ही सर्व यंत्रणा त्यावेळेला 20-20, 22-22 तास काम करत होती. म्हणजे मी स्वतःसुद्धा मंत्रालयात जो सकाळी 10ला आलो होतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मी घरी गेलो. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी. आणि सोमवारी सकाळी 10 वाजता स्टॉक मार्केटला जाऊन आम्ही मार्केट सुरू केलं. जगाला संदेश गेला की बॉम्बे इज नॉर्मल. जगातले अनेक देशातले कॅमेरामन त्या ठिकाणी एवढा मोठा बॉम्बस्फोट, इतके लोक 300-400 मेले, ते बघण्याच्यासाठी रिपोर्ट करण्यासाठी आले. त्यांना धक्का बसला की मुंबई सिटी नॉर्मल आहे. आणि याचं 100% श्रेय मी मुंबईच्या लोकांना देतो. हे सगळं ऐकताना असं माझ्या मनात विचार येतो की म्हणजे तुमच्या तोंडावर सांगत नाही, पण ज्या प्रकारचं कर्तृत्व तुमच्या या सगळ्या 50 वर्षात दिसतंय, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला त्याचं श्रेय मिळालं? कारण 10-12 वर्ष गुजरातमध्ये राज्य करून मोदींचं गुजरात मॉडेल बनतं. पण आता तुम्ही केवळ बॉम्बस्फोट नाही, मी पुढे जाऊन म्हणेन तर लातूरचा भूकंप आहे, गुजरातमधला कच्छचा भूकंप आहे, वेगवेगळ्या तऱ्हेच्या आपत्ती तुम्ही हाताळलेल्या आहेत, अत्यंत कार्यक्षम पद्धतीने हाताळलेलं आहे. तुम्ही ज्या शेतीचा उल्लेख नाही केला त्या शेतीमध्येही तुम्ही वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय आणि प्रयोग केलेले आहेत. तुम्हाला श्रेय मिळालं असं वाटतं की टीकाकारांनी तुमच्यावर अन्याय केला? टीका केली, टीका करतात, टीका करण्याचा अधिकार त्यांचा एक कुठं आपण कौन्सिलचा किंवा कम्युनिकेशनच्या बाबतीत खूपदा मी कमी पडतो. म्हणजे मी दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे साहजिकच त्या टीकेचा त्याची धार थोडीशी अधिक होते. मी कुठल्या लहानशा गावात गेलो तर लोक त्या ठिकाणी जमतात, ऐकतात, सल्ला घेतात. मला असं वाटतं की हा लोकांचा पाठिंबा जो आहे तो इतक्या वर्षी आपण जे काही काम केले याची नोंद लोकांनीही घेतलेली आहे. टीका होणार. पण तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर लोक खोटे आरोप करतात? 100%. आणि तुमच्यावर गंभीर आरोप झालेत. मी पहिल्यांदा तुमचं वर्णन वादग्रस्त असं केलं. जितके तुम्ही लोकप्रिय आहात तेवढं वादग्रस्त आहात. आणि पूर्वी मी तुम्हाला विचारलेलं आहे, राजकारणाचं गुन्हेगारी करण्याचा आरोप, उद्योगपतींना फेवर करण्याचा आरोप, लवासासारखं हे असेल, भ्रष्टाचाराचा आरोप एकही सिद्ध न होता शरद पवार एक भ्रष्टाचारी असं जाहीरपणे सांगितलं जातं. विरोधी पक्षसुद्धा असं बोलतात. कारण काय आहे याचं? समजा आता या देशामध्ये 10 वर्षापूर्वी मी जेव्हा शेतीची सूत्र घेतली आणि आम्ही अन्नधान्य परदेशातनं आणत होतो, तांदूळ आणत होतो, गहू आणत होतो, कापूस आणत होतो. आणि जेव्हा मी काम सोडलं त्यावेळी भारत हा जगातला सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून ओळखला गेला. जगातला 2 नंबरचा कापूस, साखर आणि गहू निर्यात करणारा देश झाला. ही सगळी जमेची बाजू आहे. आणि त्यामुळे ही जमेची बाजू जो करू शकतो, लोक त्याच्यावरच उद्या राजकारणात काही बदल करायचे असतील तर यांना पहिलं आवडलं पाहिजे असं म्हणणारा मोठा वर्ग असतो. आणि त्याचा अलीकडच्या काळातला सोपा मार्ग की तुम्ही आरोप करायचे. दाऊद इब्राहिमची याची दोस्ती, कोण दाऊद, कधी संबंध आला, कशापासून आला, ज्यांनी सांगितलं की दाऊद इब्राहिमच्याबद्दलची आरोप केले. मला आठवतं की आता ते बिचारे हयात नाहीत, आमचे मित्रच होते गोपीनाथ मुंडे किंवा त्या काळात मनोहर जोशी किंवा सगळ्यांनी. पण माझ्या दृष्टीनं
एक बरं झालं की हे आरोप केल्याच्या नंतर देशाचं आणि राज्याचं सरकार त्यांच्या हातात आलं. राज्याचं सरकार मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले. 5 वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता होती. जर अशा गुन्हेगारांशी माझे संबंध होते, देशद्रोहांशी माझे संबंध होते, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलं, तर त्याच्यात त्यांना काही मिळालं नाही. कुठतरी शेवटी त्यांच्यापैकी काही लोकांना सांगावं लागलं की काही नाही, निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हेतूने आम्ही हे आरोप केले होते, त्याच्यात काही तथ्य नाही, आम्ही सगळं पाहिलं. पण याचं मूळ कुठे होतं तर ते वसई विरार आणि उल्हासनगरमध्ये होतं, जिथे पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूरच्या तिकिटांचा प्रश्न निर्माण झाला. तुमचा दाऊदशी संबंध नसेलही, पण हितेंद्र ठाकूर हा भाई ठाकूरचा भाऊ होता, भाई ठाकूरचा दाऊदशी संबंध होता आणि मग सगळं एक जाळं विणलं गेलं आणि प्रचार झाला. माझं म्हणणं आहे, कुठे आज इतक्या वर्षांत तुम्हाला असं वाटतंय कलानी आणि ठाकूरला तिकीट देण्यात चूक झालं? ज्यावेळी हितेंद्रला तिकीट देण्याच्या संबंधीचा निर्णय झाला त्यावेळी वसईच्या संबंध राजकारणाची वर्षानुवर्ष धुरा ही वर्तक कुटुंबियांच्याकडे होती. भाऊसाहेब हे आमच्यातले अत्यंत स्वच्छ आणि प्रभावशाली अशा प्रकारचे नेते होते. तारामाई ह्या आमच्यातल्या एक अत्यंत कर्तृत्वान अशा प्रकारच्या भगिनी होत्या की ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, नंतर आमदारी झाल्या, मंत्री झाल्या. आणि वसई हे त्यांचं ठिकाण आहे. त्या वसईमध्ये या सगळ्यांनी बसून एकमताने एक नाव दिलं. ते नाव तसंच पक्षाच्या ह्याच्यामध्ये मान्य केलं गेलं. माझ्यावर तक्रार काय केली गेली, माझ्यावर तक्रार ही केली, नंतर निवडणुकीच्या प्रचाराची नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्या होती. आणि म्हणून ठाणे जिल्ह्यात सभा घेताना एक सभा माझी वसई मतदारसंघात सुद्धा कुठे झाली. आणि त्यामुळे तुम्ही तिथे गेला होता, त्यामुळे तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे तुम्ही याची निवड केलेली आहे. असंच उल्हासनगरच्या बाबतीत सुद्धा झालं. मला असं कधी कधी वाटतं की शरद पवार एक नाही आहेत, 2 आहेत. एक आदर्शवादी, अत्यंत सुसंस्कृत, साहित्यप्रेमी, रसिक आणि दुसरे अत्यंत चाणाक्ष राजकारणी. शरद पवार एक आहेत, 2 आहेत की कसं बघायचं कसं याकडे? एकच आहेत. जिथे चाणक्यपणाने भूमिका घ्यायची असते तिथे तशी पावलं टाकावी लागतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालू आहेत. UPA सरकारला दोष देण्यात येत होता, अजूनही चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातून मार्ग कसा काढता येईल? तर 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी त्याच्या फार खोलात गेलो आहे. त्याच्यासाठी मी अनेक निर्णयसुद्धा घेतले. त्याच्यामध्ये 1 कर्जबाजारीपणा, 2 नापिकी. मुख्यतः ह्या 2 कारणाच्यामुळे जास्तीत जास्त आत्महत्या झाल्या. आता कर्जबाजारीपणाच्या नंतर आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कर्जाची संख्या फार मोठी आहे. आणि कर्जबाजारी एकदा झाला की त्याला नवीन कर्ज मिळत नाही. नवीन कर्ज नाही मिळालं तर शेतीच्या पिकासाठी, बी बियाणं, खत औषधासाठी तो सावकाराकडे जातो. तिथं आणखीन याजाने पैसे द्यावे लागतात, कधी यातनाही सहन करावं लागतात. आणि त्याच्यातून खूपदा निराशेनं ती व्यक्ती हे करते हे लक्षात आलं आहे. मग आता हे दिसल्याच्या नंतर आम्ही लोकांनी बसून केंद्र सरकारने हा निकाल घेतला. कधीतरी आपण एकदा हे कर्ज माफ करून टाकलं तर काय होतं का बघू. आमचं फायनान्स आणि या सगळ्यांचा विरोध होता, पण शेवटी त्या सगळ्यांना मी कन्व्हिन्स करायला यशस्वी झालो. आणि जवळपास 67 ते 71,000 कोटीचं कर्ज आम्ही माफ केलं. ज्या शेतकऱ्यांना 80-85 हजाराचा कर्जाचा पीक कर्जाचा पुरवठा व्हायचा आणि त्याचं मुख्य कारण थकीत असलं तर त्याला कर्ज मिळत नाही, त्याची थकबाकीच आम्ही माफ केल्याच्यामुळं 2 वर्षात त्याचा पीक कर्जाचा पुरवठा 7-7.5 लाख कोटीपर्यंत गेला. आणि एवढं अधिक आणि त्याचा परिणाम देशातलं अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. पण दुसरी त्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये 81% लोक असे आहेत शेतीतले की ज्यांच्याकडे 2 हेक्टरच्या आत जमीन आहे. आणि त्यातले 57% आसपास शेतकरी असे आहेत की ज्यांच्यापैकी जमिनीपैकी 60% जमिनीला पाणी नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा की 2 हेक्टर जमीन म्हणजे 5 एकर जमीन. 5 एकर जमीन कुटुंब म्हणजे 5 जणांचं कुटुंब. 5 जणांच्या कुटुंबाला 5 एकर जमीन आणि त्याला पाणी नाही. जर पाऊस व्यवस्थित पडला नाही, 7 वर्ष त्याच्यानं जगायचं कसं? आणि हे जर सतत झालं
आणि अनेकदा आपल्याकडे गेल्या वर्षी आपल्याकडे मराठवाड्यात दुष्काळ होता, यंदा दुष्काळ आहे, त्याच्या आदल्या वर्षी दुष्काळ होतं, 2-2, 3-3 वर्ष दुष्काळ होतं. अनेक जायकवाडीसारखे मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत, पण शेवटी पाऊसच पडला नाही तर त्या प्रकल्पात पाणी कुठून यायचं. आणि मग त्याच्यातून फ्रस्ट्रेशन होऊन काही लोक ही टोकाची भूमिका घेतात, हे त्याच्यामध्ये दिसते. आता याला सोल्युशन काय? आज माझ्या मते ही जी शेती आहे, जमीन आहे, याच्यावर देशाच्या एकंदर लोकसंख्येच्यापैकी 56 ते 60% जो ओझा त्याच्या अवलंबून आहे, एवढा सोसण्याची ताकद जमिनीची शेतीची राहिली नाही. आणि म्हणून एखाद दुसऱ्याच व्यक्तीने कुटुंबातल्या शेती केली पाहिजे आणि बाकीच्यांनी अन्य क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, काही करण्याची ही तयारी ठेवली पाहिजे. आणि त्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण सगळ्या राज्यांच्यामध्ये केलं पाहिजे, हे त्याला खऱ्या अर्थानं उत्तर आहे. आणि दुसऱ्या बाजूनं शेतीमालाच्या किमती ह्या सतत वाढवून देण्याच्या संबंधीची काळजी घेतली पाहिजे. शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे, याचं दुसरं उत्तर असं आहे की उद्योग आले पाहिजेत, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, उद्योगीकरण वाढलं पाहिजे. तुमचे उद्योगपतींशी कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये अशा प्रकारे औद्योगिक गुंतवणूक होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि यातून काही मार्ग निघेल का? ते कसं असं उद्योगाच्या संबंधीची आज इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट, गुंतवणुकीचं वातावरण ही या देशामध्ये करण्याची अत्यंत गरज आहे. आणि आज त्या बाबतीत फार कष्ट करण्याची गरज आहे. कारण सध्याच्या राज्यकर्त्यांचा या बाबतीत जो गुंतवणूकदाराच्यातला जो विश्वास आहे त्याला धक्का बसलेला आहे. आज आपल्या एक्सपोर्टवर परिणाम आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या टक्केवारीवर परिणाम आहे. हे दुरुस्त केल्याशिवाय गत्यंतर नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कसं चाललं आहे असं तुम्हाला वाटतं? खऱ्या अर्थानं इकॉनॉमी पिकअप करायची असेल तर काही सेक्टर असेल, पॉवर, रोड, इरिगेशन, अशा कोर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त पैसे घातले पाहिजेत केंद्र सरकारने, राज्य सरकारने. आणि ही गुंतवणूक जशी जास्त होईल तशी अधिक हातांना काम मिळेल. अधिक हातांना काम मिळेल याचा अर्थ अधिक लोकांच्या हातात पैसा जाईल, अधिक लोकांच्या हातात पैसा जाईल याचा अर्थ अधिक वर्गाची पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्ती वाढेल. आणि अधिक क्रयशक्ती होईल तर बाजारात जाऊन लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्याची त्यांची ताकद ही वाढेल. ती बाजारात जाऊन खरेदी करण्याची ताकद वाढते याचा अर्थ माल खपतो, त्याचा अर्थ त्या मालाची निर्मिती अधिक वाढवण्याची आवश्यकता उत्पादकाला वाटेल. असं ते सगळे चक्र आहे. आणि त्याची सुरुवात ही केंद्र सरकारने ही गुंतवणुकीच्या बाबतीत स्वतःपासून केली पाहिजे. मोदी हे सगळं करू शकतील असं तुम्हाला वाटतं का? याचं कारण असं की निवडणूक जिंकली विकासाच्या मुद्द्यावर, आणि गेले 16 महिने आम्ही पाहतो आहोत की RSSचा जो अजेंडा आहे तोच पुढे ढकलला जातो आहे. अगदी घटनेवरच्या परवाच्या चर्चेतसुद्धा तोच मुद्दा निर्माण करण्यात आला. तेव्हा मोदींचा अजेंडा चुकतोय की RSSचाच अजेंडा हा त्यांचा खरा अजेंडा आहे? यावरून मला असं दिसतं की सत्ताधारी पक्षातले अनेक घटक कमी महत्त्वाच्या किंवा अजिबात महत्त्व नसलेल्या गोष्टींच्या संबंधीचे इश्यू रेज करतात. आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचं लक्ष त्या गतिमान विकासाच्या क्षेत्रामध्ये जाण्याच्याऐवजी भलतीकडे जातं. कदाचित मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याची ज्यावेळी तुमच्याकडून शक्यता नसते त्यावेळेला जनमानस याचं डायव्हर्शन करण्याच्यासाठी सुद्धा असे प्रश्न उपस्थित केले जातात. आणि आज ते कधी कोण म्हणतं गाय खायला, गाय गोहत्या करू नका. महाराष्ट्रामध्ये गोहत्याचा कायदा करून 25 ते 40 वर्ष झाली. हां, इथं काही गोहत्याला बंदी आज काही नाही, पूर्वीपासून आहे. कोण गोहत्याचं या ठिकाणी काय हे करतं, हत्या करतं. पण तसे प्रश्न काढलं किंवा एखादा दलिताच्यावर अत्याचार झाला तर त्याच्यावर अत्याचार झाला म्हणून कोणी आवाज उठला तर देशाचा परराष्ट्र राज्यमंत्री जो एकेकाळी लष्कराचा प्रमुख होता तो सरळ असं म्हणतो की एखाद्या कुत्र्याने काही त्याला दगड मारला तर ते काही राज्यकर्त्यांना विचारता, म्हणजे कुत्र्याला दगड मारला याचा अर्थ तुम्ही त्या दलिताची उपमा कोणाच्याबरोबर देता. तर ही बेजबाबदारपणाची जी वक्तव्य सगळी जी होत आहेत ती मूळ प्रश्नापासून बगल देण्याची, बाजूला नेण्याची आहेत. आणि ही देशाच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. आणि म्हणून मोदींनी गुजरातमध्ये कष्ट केले, काम केलं. आजही त्यांची कष्ट करण्याची तयारी असेल आणि दिसते. पण हे कष्ट जोपर्यंत
या सगळ्या प्रवृत्ती त्यांच्या जवळच्या ज्या आहेत त्यांना आवर घालण्याच्यासाठी ते खबरदारी घेत नाहीत, तोपर्यंत त्याचे रिझल्ट अनुकूल येणार नाहीत. बिहारच्या निवडणुकीपर्यंत नंतर एकूणच राष्ट्रीय राजकारणाची फेरमांडणी होईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे नॉन BJP पक्ष एकत्र येतील, काहीतरी एक राष्ट्रीय पर्याय उभारला जाईल अशी शक्यता तरी आहे का? साधारणतः राजकीय पक्षात काम करणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यात अशी चर्चा सुरू झालेली आहे. ती NCPमध्ये असेल, काँग्रेसमध्ये असेल, समाजवादी पार्टीत असेल, RJDमध्ये असेल, कम्युनिस्टांच्यात असेल. लोकांना असं वाटतं की आपण मोदींना नुसतं विरोध करून चालणार नाही. आपली नैतिक जबाबदारी की आपण पर्यायसुद्धा दिला पाहिजे. पर्याय एक पक्ष कोणी देण्याच्या आज राष्ट्रीय पातळीवर अवस्थेत नसेल तर मग कॉलिशनचा विचार करावा लागेल. आपल्या देशामध्ये आता प्रादेशिक पक्षांचं एक महत्त्वाचं स्थान झालेलं आहे. त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि प्रादेशिक प्रश्नसुद्धा राष्ट्रीय कामात एका विचाराने काम करायची जर भूमिका घेतली आणि कार्यक्रम ठरला तर ते करू शकतात. हे आपण वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोघांच्या काळात पाहिले की त्यांच्या दोघांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक पक्षाचे घटक होते आणि दोघांच्या काळात या देशाला स्थिरता आणि विकासाच्या संबंधीची गती या दोन्हीचाही अनुभव आहे. आणि त्यामुळं आज जर आवश्यकता असेल तर या प्रादेशिक पक्षांनासुद्धा बरोबर घ्यावं लागेल आणि तशी आवश्यकता आहे याच्यातली माझ्या मनात शंका नाही. पण यात सगळ्यात काँग्रेसला बॅकसीट घ्यावी लागेल जशी त्यांनी बिहारमध्ये घेतली. काँग्रेससह सगळ्यांनी याच्यात विचार करावा लागेल. काँग्रेस हा त्यातला महत्त्वाचा पक्ष राहील आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाच्या सर्व भागामध्ये विविध BJP इतर जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचं स्थान वरचं आहे. 2019चं जर चित्र पाहिलं आपण तर कदाचित असं चित्र राहिलं बिहारसारखं तर काँग्रेस थोडी मागे पडेल. काँग्रेस गैर BJP पक्षांबरोबर असेल पण बाकीचे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना अधिक महत्त्वाची भूमिका मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत जर सत्ता बदल झाला तर देशामध्ये तिसऱ्या आघाडीचं किंवा अशा प्रकारचं राष्ट्रीय सरकार बनू शकतं. अशा वेळेला पुन्हा एकदा मी तुम्हाला तुमच्या पंतप्रधान पदाच्या प्रयत्नाकडे नेतो आहे, कारण त्याविषयी मी काहीच विचारलं नाही. तुम्हाला असं वाटतं तो प्रयत्न खूप लवकर झाला, जरूरपेक्षा अधिक आधी झाला? मला नाही वाटत. तुम्ही बघा ना, मोदींनी टोटल त्यांच्या कारकिर्दीची 10 वर्ष राज्यातली आणि दिल्लीचं 1.5 वर्ष, 10.5 म्हणजे वर्षामध्ये त्यांचा प्रयत्न केला. माझी वर्ष त्यापेक्षा कितीतरी अधिक होती. त्यामुळे त्याच्यात मी काहीतरी घाई केली किंवा मी त्याच्यावर पुढाकार घेतला ती एक सहकार्यांची अपेक्षा होती. आज मितीला मला असं दिसतं आहे की गैर BJP इतर पक्ष जर एकत्र आले आणि एकत्रित निवडणुका समान कार्यक्रमावर लढवून काय वाटेल ते झालं तर देशातलं स्थैर्य आणि विकासाचा वेग हा कमी करून द्यायचा नाही. या गोष्टी जर एकवाक्यता असली तर तुम्ही म्हणता त्या प्रमाणाचा बदल हा या देशात होऊ शकतो. ते बदल होऊ शकतो, बरोबर आहे. पण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची, मराठी लोकांची इच्छा पुन्हा एकदा राहुल बजाज यांच्यासारखी असू शकते की आम्हाला कधीतरी शरद पवार पंतप्रधान झालेले हवेत. माहीत नाही समीकरणं काय होतील. कदाचित नितीश कुमारांचं नेतृत्व पुढे येईल, कारण तुम्ही सर्वमान्य उमेदवार असू शकता जर अशा प्रकारचं सरकार बनलं तर पुढच्या काळामध्ये. संख्याबळ नाही आहे आज तुमच्याकडे, पण उद्या काय होईल सांगता येत नाही. अशा वेळेला तुमची तयारी आहे का? प्रश्न असा आहे, अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. तुम्ही म्हणला संख्याबळ नाही, संख्या हा विषय दुर्लक्षित करून चालत नाही. 1 नंबर 2, कोण कसं किती आणि कोणत्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत यासंबंधीची स्पष्टता आणि आपण ज्या विचाराने आत्तापर्यंत गेलो त्याच्याशी जवळीक याचीसुद्धा आवश्यकता असते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या जबाबदाऱ्या आपण कोणत्या वयामध्ये आणि कशा पद्धतीने घेतो. ही गोष्ट खरी आहे की मी 75ला पोचलो असलो तरी अजूनही माझी 12, 14, 15 तास काम करायची पद्धत आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये नव्या पिढीतलं कोणीतरी लोक येऊ शकले, त्यांच्या पाठीशी उभं करणं आणि त्यांच्यामार्फत हे सवन काम यशस्वी कसं होईल याच्यात काळजी घेणं, या गोष्टीत मला स्वतःला अधिक आनंद होईल. पवारसाहेब, हा प्रश्न मला नेहमीच पडला आहे, तो शेवटचा आहे. मला असं कधी कधी वाटतं की शरद पवार एक नाही आहेत, 2 आहेत. एक आदर्शवादी, अत्यंत सुसंस्कृत, साहित्यप्रेमी, रसिक आणि दुसरे अत्यंत चाणाक्ष राजकारणी. शरद पवार एक आहेत, 2 आहेत की कसं बघायचं कसं याकडे?
एकच आहेत जिथे चाणक्यपणाने भूमिका घ्यायची असते तिथे तशी पावलं टाकावी लागतात. जिथं आपली संबंध जी काही आहेत त्या गोष्टींचा उलगडा सुरुवातीलाच करून आपण आपला दुबळेपणा दाखवण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी थोडंसं घातचा राखून सुद्धा काही काळजी घ्यावी लागते आणि योग्य वेळेला हात उघडावा लागतो. मला असं वाटतं की कोणत्या वेळी कोणता आणि कसा निर्णय कधी घ्यायचा याच्या संबंधीचं तारतम्य हे जर पाळलं तर तुम्ही म्हणता तशा प्रकारच्या गोष्टींच्याबद्दलची चिंता किंवा शंका कुणाला वाटणार नाही. मी खूप वेळेला असे निर्णय घेताना आज समाजाची गरज काय, आपल्या संघटनेची आवश्यकता काय आणि कशातून व्यापक समाजाचं हित होईल आणि ते करण्याच्यासाठी कधी आपण आपली काळ खुली केली पाहिजेत या संबंधीचा कालावधी ठरवतो. आणि त्यामुळे लोक असं म्हणतात की यांचा काय अंदाज येत नाही. आणि अंदाज पहिल्या दिवशी जर तुम्ही दिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या संबंधीची जर तुम्ही सगळं खुली काढ त्या ठिकाणी केली तर विरोधकांना निमंत्रण दिल्यासारखं या बसा आणि ताब्यात घ्या आम्हाला बाजूला करा. तेवढा इतका भोळेपणा हा समाजकारण करत असताना करून चालत नाही आणि तो मी करत नाही. पवारसाहेब धन्यवाद. मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल. तुमच्याशी कितीही बोललं तरी कमीच वाटतं. पुन्हा एकदा अशीच कधीतरी सविस्तर मुलाखत घेऊया आणि त्यामुळे आमची आणि प्रेक्षकांची राजकारणाची समाजकारणाची समज वाढेल. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जरूर.